नमस्कार मंडळी, स्वागत आहे। ह्या उन्हाळ्याच्या दिवसात आज आपण बघणार आहोत थंडगार अशी लौकी म्हणजे हिरवा भोपळ्याची भाजी। मग साहित्य बघूया। मीठ घेतला आहे, लाल तिखट काळा मसाला घेतला आहे, हळद, धन्याची पावडर, लसूण खोबरं घेतलं आहे, हिरवी मिरची, जिरं मोहरी कढीपत्ता फोडणीसाठी आणि कोथिंबीर घेतला आहे, टमाटर घेतला आहे, कांदा घेतला आहे आणि दाण्याचा कूट घेतला। मी हिरवा भोपळा कापून घेतला आहे। आता एका कढईत थोडं तेल किंवा तूप टाकून हिरवा भोपळा 1 तास पाण्यात भिजवलेली चण्याची डाळ टाकून रंग बदलेपर्यंत फ्राय करून। आता त्याच कढईत मोठे 2 चमचे तेल टाकून जिरं मोहरी कढीपत्ता, 1 हिरवी मिरची, कांदा, टमाटर आणि मीठ घालून कांदा टमाटर लाल झाल्यावर इथे धन्याची पावडर, हळद, काळा मसाला, लाल तिखट घालून हलवून घेऊया। लगेचच फ्राय केलेला भोपळा, डाळ, कोथिंबीर आणि थोडं पाणी घालूया। दाण्याचा कूट घालून 10 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेऊया। तयार आहे आपली हिरव्या भोपळ्याची भाजी। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत